दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आम्ही ज्यावेळेस मी स्वतः NGO फील्डमध्ये काम करायचो त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उभं राहून नाटिका सादर करायचो आणि त्याला स्ट्रीट प्ले म्हणायचे. आपण त्याला स्ट्रीट प्ले म्हणतो. आणि मग ते अनेक विषयावर असायचे. म्हणजे काही सामाजिक प्रश्न असतील, जसे काही हुंडाबळी आहे, महिलांना त्यांचं स्थान देणं समाजामध्ये आवश्यक आहे, किंवा बालमृत्यू आहे, किंवा कुपोषण आहे, किंवा आरोग्याविषयी जे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर आम्ही एका नाटिका सादर करायचो. आणि सुरुवातीला आम्ही काहीतरी गाणे वगैरे गायचो. कोणी पोवाडा गायचं, काहीतरी एखादं काहीतरी गाणं वगैरे गायचं. आणि असे लोक जमा झाले की मग आम्ही आमच्या नाटिकेला सुरुवात करायचो आणि त्याद्वारे आम्ही जनजागृती करायचो. बहुतेक पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा बघा, जर शुभवर्तमान गाजवलं जायचं त्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस कुठल्या तरी झाडाखाली, कुठल्या तरी गावामध्ये, एखाद्या चौकामध्ये, किंवा कुठल्या तरी कोणाच्या एखाद्या पडवीमध्ये गाणी गायली जायची सुरुवातीला. आणि सगळं काही वाद्य वगैरे वाजवली जायची आणि हळूहळू लोक जमा झाले, मग त्या ठिकाणी शुभवर्तमान सांगितलं जायचं. परंतु आपण ह्याच बघा, ज्यावेळेस लोक जमतात त्यावेळेस ही संधी असते, लोक आजूबाजूला असतात त्यावेळेस ही संधी असते. बघा, आपण शुभवर्तमान, मत्तई कृत शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये पण बघा, आपण वाचतो की जेव्हा लोकसमुदाय बघितला त्यावेळेस येशूला त्यांना बघून त्यांचा कळवळा आला. की ह्यांना अजूनही तारणाविषयी माहिती नाही, हे सर्वजण बहकलेले आहेत, ह्यांना आजही खऱ्या तारणाची गरज आहे. आजच्या युगामध्ये आपण बघतो की आपण 21व्या शतकात आहे. खूप टेक्नॉलॉजीने आपण खूप पुढे गेलेलो आहोत. सर्व काही बघा, आपण व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ईमेल आहे, त्यानंतर यूट्यूब आहे आणि बरंच काही आहे. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि अशा ह्या सर्व गोष्टींचा आपण, ह्या माध्यमाचा आपण शुभवर्तमान गाजवण्यासाठी आपण वापर करू शकतो. बघा, प्रत्येकाच्या कानावरून देवाचं वचन गेलंच पाहिजे. स्वीकारणं न स्वीकारणं हे त्यांच्यावर आहे. कार्य करणं, बदल करणं हे देवाच्या हातामध्ये आहे. बघा, मी बऱ्याचदा काही लोकांना बघितलं की त्यांचं व्हॉट्सअपवर स्टेटसवर ते नेहमी देवाचं वचन टाकत असतात. ते वचन विश्वासणारे तर वाचतात, पण अविश्वासणारे सुद्धा वाचत असतात. यूट्यूबवरून आपण सांगतो, यूट्यूबवरून फक्त ख्रिश्चन लोकच बघत नसतात किंवा ऐकत नसतात तो संदेश, इतरसुद्धा तो संदेश ऐकत असतात. फेसबुकवर आपलं अकाउंट आहे, एक छोटासा संदेश त्याच्यावर टाका. विश्वासणारे तर वाचतीलच, पण अविश्वासणारे सुद्धा त्यावरून नजर तरी टाकतील. देवाचं वचन हे लोकांच्या कानावरून जाऊ द्या. देवाच्या काही जणांचा मी मोबाईल रिंगटोन जो आहे हा देवाच्या वचनावर काहीतरी आधारित आहे. रिंगटोनमध्ये एक देवाचं वचन सांगितलं जातं आणि जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत तो समोरचा, मग अविश्वासणारा असेल तरी तो देवाचं वचन त्याच्या कानावर पडतं. अनेक मार्गांनी आपण हे कार्य करू शकतो. आज प्रत्यक्षात फील्डमध्ये जाऊन काम करणारे खूप थोडे लोक आहेत, परंतु अशा मार्गांनी सुद्धा आपण ह्या कार्याला थोडाफार हातभार लावू शकतो. एका सर्वेमध्ये असं दिसलं की जगामध्ये 40% लोक ख्रिश्चन आहेत, परंतु फक्त 10% लोक जगातले खरे विश्वासणारे आहेत. खरं विश्वास त्यांनी दृढ धरून ठेवलेला आहे असे फक्त 10% लोक आहेत. आपण आज विचार करूया की देवाचे लोक म्हणून आपण कुठल्या मार्गाने वचन सांगणार आहोत, कुठल्या मार्गाने आपण वचन पसरवणार आहोत. परंतु हे सर्व करीत असताना प्रथम प्रार्थना करा आणि देवाचं साह्य मागा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृत शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय आणि 37वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 9 अँड वर्स 37. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक फार पण कामकरी थोडे आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.